जे मांडायचं होतं त्याच्यामध्ये मला नाशिकच्या काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल त्यांच्याशी बोलायचं होतं. नाशिक जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे त्याच्या भक्तांच्या रांगेत उभे होते आणि ज्यांनी 1.5-2 वर्षांपासून हा गुन्हा नोंद होऊ दिला नाही, किंबहुना तो गुन्हा घेतला नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या बद्दल मी SITशी बोलले आणि मला त्याच्यावरती फार वेगळं भाष्य करायची गरज नाही, कारण माझी अडचण अशी आहे, व्यक्ती बदनाम झाली तरी चालते पण संस्था बदनाम होता कामा नये. सो डिपार्टमेंटला कुठल्याही पद्धतीने डाग लागता कामा नये. पण डिपार्टमेंट मधले काही लोक जर चुकून माकून हा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील आणि त्याची कारणं ही असतील की ते खराबचे भक्त होते, तर ते इनपुट्स दिले गेले पाहिजेत, म्हणून ते इनपुट दिलेले आहेत. आम्ही अत्यंत स्वच्छपणे दीपक केसरकर आणि चाकणकर या दोघांचेही कॉल रेकॉर्ड तपासले जावे अशी मागणी केली. या दोघांचेही आर्थिक स्रोत तपासले जावे याची मागणी आधी होती. याच्यानंतर मी CM साहेबांना भेटेल, मी EOWच्या ऑफिसला जाईल, मी त्यांच्यासमोर मांडेल. मी EOWच्या ऑफिसमध्ये जाण्याचं अजून एक कारण आपल्याला आत्ताच सांगितलं पाहिजे. ऍक्च्युली तो पेपर माझ्याकडे अजूनही त्याची प्रिंट आली नाही म्हणून मला दाखवता येत नाही पेपर. पण निलेश चाकणकर यांच्याकडून त्यांची आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची कोकणामध्ये एका कंपनीत भागीदारी. कोण आहे ते चौधरी? तर चौधरी हे तटकरेंच्या सोबत अनेक कंपन्यांमध्ये आहेत. इफ A is equal to B, B is equal to C, it means that A is equal to C. तटकरेंच्या अनेक व्यवहारांमध्ये जर चौधरी आहेत आणि चौधरीच्या सोबत चाकणकरची भागीदारी आहे, काय संबंध आहे? मला जी काही माहिती होती त्यातल्या अनेक नावं आहेत, खूप सारी नावं आहेत. म्हणजे दीपक लोंढेला ताब्यात घेतलं असेल, पण दीपक लोंढे असेल, उदय सांगले असेल, कितीतरी नावं आहेत की ज्या नावांचा मला वाटतं की या लोकांची चौकशी झाली पाहिजे. देशमुख नावाचा जो ओझरचा माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याची कारण प्रॉपर्टी खराबने स्वतःच्याच नावावर ठेवली असेल असं काही नाही. निलेश चाकणकर आणि चौधरी यांचा जो प्रोजेक्ट आहे तो 450 ते 500 CRचा प्रोजेक्ट आहे. 450-500 CRचा प्रोजेक्ट उभं राहणे इतकी आर्थिक कुवत येते कुठून? त्याच्यावर त्यांनी काय तो तपास करावा. त्याचे पेपर्स त्यांना हवे असतील ते पेपर्स मी त्यांना पाठवले. अजून काही पेपर्स पाठवायचे तर आम्ही पाठवू. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू. परंतु ही सगळी जी कॉन्स्पिरसी आहे त्यावरती एकदा बोललं पाहिजे. अजून एक प्रिंट ऋषीदादा माझ्याकडे आलेली नाही, कारण म्हणून एक घटना सांगते. अनु मलिक हे संगीतकार आहेत. संगीतकार अनु मलिक, मी खूप गंभीर काहीतरी, संगीतकार अनु मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2 ते 3 बायकांनी अलिगेशन्स केले होते जेव्हा मी टू कॅम्पेन चालला होता. आणि या मी टू कॅम्पेनच्या अंतर्गत ज्या 3 बायकांनी त्यांचे काय हॅरेसमेंट असेल, जे काही गोष्टी असतील त्याच्या संबंधाने जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेन ही चाकणकरांकडे आली होती. आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अनु मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. हे काय प्रकरण आहे? तारखा दिवस त्यांनी टॅली करून बघावे. म्हणजे जर रुपाली चाकणकर महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी या केसेस जर अशा पद्धतीने डील करत असतील तर हे वाईट आहे. तुम्ही गुगल करून बघू शकता. अनु मलिकची मी टूची केस गुगल करा. माझ्याकडच्या ज्या आहेत लिंक्स त्या मी तुम्हाला पाठवते. या सगळ्यांमध्ये सोहम चाकणकर, त्याच्या सोबत रुपाली चाकणकर, हे सगळेच लोक तुम्हाला त्या एका फ्रेम मध्ये दिसतील की ज्याच्यामध्ये अनु मलिक पण आहे. हे एवढे सगळ्या गोष्टी समोर असतानाही अजूनही रुपाली चाकणकर हे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर का येत नाही? का येत नाही? की आम्ही इतक्या गोष्टी तुम्हाला सांगतोय तरीही अजूनही ते नाव रेकॉर्डवर येत नाही. प्रश्न फक्त एका महिलेचा नाही. प्रश्न एका महिलेमुळे जर एवढं सगळं जर शोषण होत असेल तर मात्र ते वाईट आहे.
आणि म्हणून त्यावर बोललं पाहिजे, म्हणून त्यावर मांडलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. या सगळ्या संदर्भाने असणारे जे इनपुट आहेत ते इनपुट आज आम्ही एसआयटी प्रमुख असणाऱ्या सातपुतेजी यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यावर आम्ही आमचं म्हणणं सुद्धा मांडलेलं आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी आम्हाला त्यांच्याही काही अडचणी सांगितल्या, ज्या अडचणी आम्ही समजू शकतो, कारण प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे, त्यांच्या डिग्निटीचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करताना त्यांनाही ते जिकिरीचं होते. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी या गुन्ह्याची व्याप्ती ही फक्त महिला लैंगिक शोषण इतकी नाही. तर हा फोटो मिळालेला आहे, ज्याची कॉपी अनुमलित दिसत आहे. फोटोमध्ये रुपाली चाकणकर बाजूला आहे, बाजूला त्यांचा मुलगा आहे. ही सगळी माणसं एका फ्रेम मध्ये आहेत. हे फार विशेष आहे, हे गंभीर आहे की ज्या माणसावर मी टू कॅम्पेन अंतर्गत एवढे गंभीर अलिगेशन्स झालेले होते, आरोप झालेले होते, त्या माणसाला क्लीन चिट चाकणकर देतात आणि चाकणकरांचा मुलगा त्याच्या फिल्म मध्ये असतो. काल ज्या बाईंनी मातोश्रीवर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला, मी त्यांचंही संशोधन अशा पद्धतीने करेन, खूप खोलवर करेन. फक्त आम्हाला वाईट याचं वाटतं की या सगळ्यांमध्ये राजकारण न आणता त्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय मिळण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत आणि तो न्याय देण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल. आम्ही आज आमच्या एसआयटी प्रमुखांशी बोलताना हे सुद्धा प्रामाणिकपणे म्हटलं की बाकी काहीही असो, मला खात्री आहे की माझ्या पक्षात असा कुणीही माणूस असू शकत नाही, असूच शकत नाही. नुसत्या फोटोवरून तर एलिगेशन करू नयेत. जसं मी अमित शहाचा फोटो असे एन नंबर ऑफ फोटो तिथे मिळतील, त्या फोटोवरून नाही. पण माझ्या पक्षातला कुणी असू शकत नाही याची मला खात्री वाटते. पण तसंही वाटलं त्यांना तर त्यांनी त्याची गय करू नये याचा परत एकदा पुनरुच्चार करते. पण जे लोक ऑलरेडी रेकॉर्डवर आहेत त्या रेकॉर्डवरच्या लोकांचं काय करणार आहात? हेमंत गोडसेंनी जो निधी दिलाय, जे पूजेला बसले होते, त्यांचं काय करणार आहात? दीपक केसरकर जे वारंवार फ्रिक्वेंटली दिसत आहेत, त्यांचे आणि खरातांचे काय काय आर्थिक व्यवहार झाले, त्याचं काय होणार आहे? या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नीसह जे ईशानेश्वराची पूजा करताना दिसतात, त्याचं काय नेमकं अर्थ काढायचे? आम्ही फोटोंसकट बोलतोय ना, आम्ही पुराव्यांच्या सकट बोलतोय. तर याही सगळ्या गोष्टींचा आम्ही विनंती केली एसआयटी प्रमुखांना की या सगळ्यांमध्ये याचा आनंद आहे की तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिलेला आहे, पण तरी सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे भीती वाटते. कारण फलटण प्रकरणामध्ये जे झालं, फलटणमध्ये अर्थात एसआयटी प्रमुख स्वतः त्या म्हणजे सातपुतेजीच होत्या आणि त्यांनी त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी की ताई त्याच्यातल्या सगळ्या आरोपींना अजूनही जामीन झालेला नाही, फलटण प्रकरणातल्या एकालाही जामीन झालेला नाही, कदाचित अंडर ट्रायलच ती पूर्ण केस त्यांची तशीच आत राहून चालेल, यावरही त्यांनी आश्वस्त केलं. ही चांगली गोष्ट आहे. लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून अनेक गोष्टी कदाचित बोलता येणार नाहीत. पण या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला जी सतत भीती वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचंय. मी रिपीट करते माझं काय वाक्य येते. नाशिकमधून सुषमा अंधारे यावेळी बोलत होत्या. सकाळी त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या बोलतात. गौरवा करू नये, तर या प्रकरणातली जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळमुळं खणून काढावी. कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळमुळं खणून काढण्याची भाषा करतात, अशीच पाळमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातली खणून काढायचं म्हटलं होतं. ती अजूनही खणून निघालेली नाहीत. अजूनही सातारा, सावरी कुठून कुठून ड्रग्ज सापडते. या सगळ्यांवर खरं तर नाशिकमध्ये 3 महिला लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आम्हाला बोलणं अपेक्षित आहे की त्यांनी बोललं पाहिजे.